संपूर्ण पृथ्वी तुमची आहे. जिथं जाऊ शकता तिथं जा. आणि भारताला तर या क्षणी खूप गरज आहे की पोरांनो पसरा, बाहेर निघा. खूप जास्त गर्दी झाली आहे. आणि जगात असे अनेक देश आहेत ज्यांच्याकडे सध्या लोकसंख्येची कमतरता आहे, खास करून तरुण लोकसंख्येची. तुम्ही तर पसरा, बाहेर निघा. तिथं कशासाठी पडून आहात? जे भारताबाहेर जाऊ शकतात त्यांनी भारताबाहेर जावं. जे आपल्या लहान गावामध्ये शहरामध्ये अडकले आहेत त्यांनी आपल्या गावामधून शहरामधून बाहेर निघावं. हिमालयातून ऋषी चालत जात असत आणि थेट दक्षिण भारतापर्यंत पोहोचत असत. ते म्हणायचे का की मी हिमालयातला आहे आणि इथंच राहीन? कबीर साहेब आयुष्यभर चालत राहिले. नानक साहेब अरबपर्यंत पोहोचले. चीनमधून प्रवासी येत असत आणि जास्त करून ज्ञान मिळवण्यासाठी यायचे. ते तिबेट पार करून हिमालय ओलांडून भारतात येत असत आणि भारतात 10-10, 20-20 वर्ष पडून असायचे. फायांचं नाव ऐकलं असेल. तुम्हाला प्रवास करण्यापासून कोणी थांबवलंय? आजही जगात इमिग्रेशन तर सोडाच, टुरिझम, पर्यटनामध्येही भारतीय सर्वात खाली आहेत. आणि असं नाही की महागड्या जागी, स्वस्त ठिकाणीही जात नाहीत. श्रीलंकेला सुद्धा जात नाहीत, भूतानला पण जात नाहीत. आणखी कुठे जाणार? कशासाठी जायचं? गावात घराच्या मागे तलाव आहे. जाऊन डोकी मारा. झालं टुरिझम. प्रवासच खूप काही शिकवतो. बाहेर निघायचंच नाही, नुसतं पडून आहेत. आणि ही गोष्ट खूप अभिमानानं सांगताहेत. आम्ही आयुष्यात कधी सोलापूरच्या बाहेर गेलोच नाही. विदेश राहू द्या, पण भारतात तरी फिरा.